असं म्हणतात की प्रेमाला वय नसतं. वय पाहून कुणीही प्रेमात पडत नाही. पण काही वेळा वयामुळं दोघांच्या दृष्टिकोनात खूप फरक पडतो आणि एकमेकांना समजून घेणं कठीण होते. अनन्या तिच्या मैत्रिणीसोबत पिकनिकला गेली होती. त्या पिकनिक स्पॉटवर इतरही बरेच लोक होते. काही त्यांच्या कुटुंबासह तर काही त्यांच्या मित्रांसोबत होते. तिथे अनन्याची नजर एका मुलावर पडली. तोही त्याच्या मित्रासोबत पिकनिकला आला होता. अनन्याला तो मुलगा खूप आवडला होता. ती त्याच्याकडे बघत होती. तिची नजर त्याच्यावरून हटत नव्हती. तो त्याच्या मित्रांसोबत थ्रोबॉल खेळत होता. संध्याकाळी घरी जायची वेळ झाली. निघताना अनन्याने मित्राकडून त्याच्याबद्दल थोडीशी चौकशी केली. तेव्हा अनन्याला कळले की त्याचं नाव राहुल आहे. अनन्याने घरी जाऊन सोशल मीडियावर त्याचा शोध सुरू केला. राहुलने तिला फेसबुकवर शोधले. तिने लगेच राहुलला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि ती रिक्वेस्ट स्वीकारण्याची वाट पाहत होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा अनन्या सकाळी उठते तेव्हा ती सर्वात आधी तिच्या फेसबुक अकाउंटवर जाते की राहुलने तिची विनंती स्वीकारली आहे की नाही हे पाहण्यासाठी. परंतु तिची विनंती अद्याप स्वीकारली गेली नाही म्हणून तिला दुःख होते. मग ती तिच्या उरलेल्या कामात व्यस्त झाली. दुपारी तिला दिसले की राहुलने तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आहे. ती लगेच राहुलच्या प्रोफाईलवर गेली आणि त्याच्या आधीच्या सर्व पोस्ट, त्याचे फोटो बघितले. तिने राहुलच्या वाढदिवसाची तारीख पाहिली. काही दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस होता. अनन्याच्याही लक्षात आले की राहुल तिच्यापेक्षा लहान आहे. तिने राहुलला मेसेजही केला. मग ती रोज राहुलशी बोलायची. ती राहुलला त्याच्याबद्दल विचारायची. त्याला आवडेल की नाही. राहुल वैद्यकीय शिक्षण घेत होता. अनन्याचं ग्रॅज्युएशन झालं होतं. एके दिवशी अनन्या राहुलला भेटायला त्याच्या कॉलेजमध्ये गेली. कॉलेजच्या बाहेर ती उभी होती. ती राहुलची वाट पाहत होती. राहुल त्याच्या मित्रासोबत कॉलेजच्या बाहेर गेला होता. त्यात 3 मुली, 1 मुलगा होता. राहुलला मुलीसोबत पाहून अनन्याला खूप वाईट वाटले. अनन्या त्याच्या जवळ गेली नाही, फक्त दुरूनच पाहत होती. अनन्याने घरी येऊन राहुलला मेसेज केला की आज मी तुला पाहिले. त्यावेळी राहुल ऑनलाईन होता. त्याने विचारले. अनन्या म्हणाली, आज मी तुझ्या कॉलेजला आले होते. राहुल म्हणाला, मी होतो? मग तू मला का नाही भेटलीस? अनन्या म्हणाली, तू तुझ्या मैत्रिणींसोबत जात आहेस आणि तुझ्यासोबत काही मुली होत्या. मी तुला काही विचारू का? राहुल म्हणाला, हो विचार. अनन्या म्हणाली, तुझी मैत्रीण कोण आहे? त्यावेळी राहुलला तिचा मेसेज आलेला दिसला नाही. अनन्या वाट पाहत राहिली की आता राहुलचा रिप्लाय येईल. पण उशीर झाला होता. राहुलने रिप्लाय दिला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलचा रिप्लाय आला की त्याला कोणीही गर्लफ्रेंड नाही. हा मेसेज पाहून अनन्या खुश झाली. तुम्ही असं का विचारता? असा सवालही राहुल यांनी केला होता. अनन्या काहीच बोलली नाही. फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं अनन्याच्या बोलण्यातून. राहुलला वाटलं कदाचित अनन्या त्याच्यावर प्रेम करत असेल. त्यालाही अनन्या आवडली. अनन्या त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे. तरीही काही दिवसांनी त्याने अनन्याला लग्नाचा प्रस्ताव ठेवला. अनन्या 7व्या स्वर्गात होती. तिला विश्वासच बसत नव्हता की ती ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्या व्यक्तीने तिला वैयक्तिकरित्या प्रपोज केले आहे. ती स्वतःलाच जगातील सर्वात आनंदी मुलगी समजत होती. ती नाचत होती, उत्सव साजरा करत होती. अनन्या जणू वेडी झाली होती. तिने राहुलला हो म्हटलं. ते रोज बोलायचे. राहुलच्या कॉलेज नंतर भेटायचे आणि एकत्र फिरायला जायचे. त्यांचे नाते जवळपास 1 वर्षापासून होते. अनन्या आता नोकरी करायची. नोकरीमुळे ती राहुलला पूर्वीसारखी रोज भेटू शकत नव्हती. ती दिवसभर तिच्या कामात व्यस्त असायची आणि रात्री फोनवर बराच वेळ एकमेकांशी बोलायचे आणि रविवारी दोघेही भेटायचे. जसजसा वेळ निघून गेला तसतसे दोघांमध्ये भांडण सुरू झाले. राहुलने आता तिच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. त्याने दिवसभर अनन्याला मेसेज केला नाही की ती कशी आहे, तिने जेवण केले की नाही. अनन्या नोकरीवरून आल्यावर रात्री राहुलला फोन करायची, पण त्यावेळीही बोलणे कमी
आणि भांडणेच जास्त व्हायची. अनन्याला हे अजिबात आवडले नाही. तिला राहुलने समजून घ्यायचे होते की तिने आता नोकरी केली आहे, तरी ती त्याला पूर्ण वेळ देऊ शकत नाही. अनन्या राहुलला सोडू शकत नव्हती. मग अनन्याला वाटले की आता ती ऑफिसमधून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन कधीतरी राहुलला भेटायला येईल. यामुळे त्यांच्यातली भांडणे कमी होऊ शकते आणि ते दोघेही एकमेकांना वेळ देऊ शकतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती अर्ध्या दिवसाची रजा घेऊन राहुलला त्याच्या कॉलेजमध्ये भेटायला गेली. तिथे तिने पाहिले की राहुल कॉलेजच्या बाहेर एका मुलीसोबत होता. त्यावेळी अनन्याने राहुलला कॉल केला. राहुलने फोन पाहिला की अनन्याचा कॉल येतोय, पण त्याने फोन उचलला नाही. तिने पुन्हा फोन केला, पण यावेळीही राहुलने फोन उचलला नाही. मग अनन्या रागाने घरी गेली. राहुलने संध्याकाळी तिला फोन केला. अनन्याने विचारले, "तू कुठे होतास? मी तुला दुपारी फोन केला." राहुल म्हणाला की तो कॉलेजमध्ये होता, म्हणून त्याने फोन उचलला नाही. हे ऐकून अनन्याला आणखीन राग आला. राहुल खोटं बोलतोय, याचा अर्थ राहुल माझ्यापासून काहीतरी लपवत असावा. 2 दिवसांनी अनन्या पुन्हा त्याच्या कॉलेजमध्ये गेली. तिथे तिने ती मुलगी पाहिली जिला अनन्याने राहुलसोबत पाहिले होते. जेव्हा ती पहिल्यांदा राहुलला भेटायला कॉलेजमध्ये गेली होती, अनन्या तिच्याशी बोलते. तिला विचारते, "तू राहुलला ओळखतेस का? तो या कॉलेजमध्ये शिकतो." ती म्हणाली, "हो, मला माहीत आहे की तो माझा मित्र आहे." मग अनन्याने तिला विचारले की तो आता त्याच्या वर्गात आहे का? तर ती मुलगी म्हणाली, "तो आज आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला गेला आहे." हे ऐकून अनन्याला खूप वाईट वाटले. तिने स्वतःला सावरले आणि विचारले, "त्याला गर्लफ्रेंड आहे का?" ती म्हणाली, "हो, मागच्या वर्षी त्याचे ब्रेकअप झाले, पण आता पुन्हा दोघे काही दिवस झाले एकत्र आहेत." अनन्याने तिला राहुलच्या मैत्रिणीचे नावही विचारले आणि ती प्रिया म्हणाली. हे सर्व ऐकून अनन्याला खूप राग आला. ती थेट तिच्या घरी गेली. ती खूप रडली. "माझ्यासोबत असं का झालं? माझा काय दोष? तो दुसऱ्याच्या प्रेमात होता, तर त्याने मला प्रपोज का केलं? मी फक्त त्याच्यासाठी एक खेळणी आहे का?" संध्याकाळी अनन्याने राहुलला फोन केला. तिने विचारले, "सकाळपासून कुठे होतास? ना मेसेज ना फोन." राहुल म्हणाला, "मी फक्त कॉलेजला होतो. अभ्यासाचं थोडं टेन्शन आहे." त्यावेळी अनन्या चिडली आणि रागात म्हणाली, "कोण आहे ही प्रिया?" राहुल काही सेकंद थांबला. मग म्हणाला, "प्रिया कोण आहे?" अनन्या म्हणाली, "बरं, तू एकही प्रियाला ओळखत नाहीस?" तो नाही म्हणाला. तेव्हा अनन्या म्हणाली, "मी त्याच प्रियाबद्दल बोलत आहे, जिच्यासोबत आज तू फिरायला गेला होतास." हे ऐकून राहुलने कॉल कट केला. अनन्या त्याला फोन करत राहिली, पण त्याने फोन उचलला नाही. अनन्याने त्याला मेसेज केला की राहुल, फोन उचल. मला फक्त माझ्या काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत. त्यानंतरही राहुलने फोन उचलला नाही. अनन्याने त्याला मेसेज केला की उद्या मी तुझ्या कॉलेजला येतेय, मला भेटायचं आहे. ह्यावर राहुलने लगेच उत्तर दिले, "कॉलेजमध्ये नको, कॉलेज आधी एक बाग आहे, तिथे मला भेट." दुसऱ्या दिवशी अनन्या त्याला भेटायला गेली. तिने विचारले, "तू असे का केलेस? माझा काय दोष? तू स्वतःच मला प्रपोज केले होतेस. तुझी आधीच मैत्रीण होती. तू तिच्यावर प्रेम करतोस, मग प्रेमाचे नाटक कशाला?" मग राहुल म्हणाला, "जेव्हा मी तुला प्रपोज केले होते, तेव्हा प्रिया माझ्यासोबत नव्हती, पण आता तू तुझ्या कामात बिझी होतीस. प्रिया मला रोज कॉल करायची आणि आमच्यामधील चुकीची प्रसिद्धी दूर झाली आहे, जी आधी झाली होती, आणि आमचा ब्रेकअप झाला होता. माझे तिच्यावर प्रेम आहे." तेव्हा अनन्या खूप रागाने म्हणाली, "प्रेम एक खेळ आहे. आज त्याच्यासोबत, उद्या त्याच्यासोबत. तू स्वतःला काय समजतोस?" राहुल म्हणाला, "जे काही झाले त्याबद्दल मला माफ कर, पण मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. मला प्रिया आवडते." अनन्या काही न बोलताच तिथून निघून गेली. खऱ्या आणि एकतर्फी प्रेमाची अधुरी कहाणी. राहुलच्या अशा स्वार्थी आणि कामापुरत्या खोटारड्या प्रेमामध्ये
अनन्याचा काय दोष? तिने तर खरे प्रेम केले होते.